त्याचा वरात काम करा, काटिया घाला, दगवून घ्या. मी मग येते. हा मग मला सांगा हे देवा, हा प्रश्न तू मला विचारतोय. अनेक प्रश्नाचा तू बळीवार का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही काळीमाता तत्परणार आहे. आणि एवढंच नव्हे, आई मग तू जगाची माता असताना हा प्रकार काय? याला कारण काय माहिती का? हा माझी आत्मविश्वास. हिचा जो आत्मविश्वास आहे ना, तो खोट्याचा आहे. आई हा तू कितीही जरी सांगितलं, शब्दाच्या फेऱ्यात अडकणीचा प्रयत्न या देवाला तरी करू नको. कारण हा देव नटनाटकी आहे. देवा. या विश्वजगाला हा देव घडवून देवा. हा देव दैवी तत्त्वही राजूला प्रसन्नता केली. आता भाव घ्यायला त्यानं तुझ्या लेकरात सर्वोपरी होय. या भावाचा हा धर्ममान स्वतःच्या वाढीसाठी व्यक्त होत आहे. मी तुला प्रश्न प्राप्त करू नये आणि प्रश्नाचा विमा मी तुझ्यासमोर करू शकतो. कारण माझी कन्या घरात येती पडली आहे, रक्ताच्या खवळ्यात पडली आहे. अर्थात माझा
शेवटी बाप असतो आणि बापाची माया काय असते? आईपेक्षा बापाची माया असते. बाप कधी दुःख करत नाही, पण मनाने व्यक्त करत नाही. मनाने बोलत नाही, पण त्याचं मन कुठेतरी शिजलं जातं. मनाला काढायला कधीतरी भेगा पडल्या जातात. सतत तुझी स्थिती झाली. पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे तुझं मन घडलंय. म्हणून देवा, तुला असं वाटते हे घडलं ते माझ्या चुकीमुळं. आई तुझ्या चुकीमुळं नाही. देवा, माझ्या मी चुकीमुळं. जाणतोय माझ्या बाळेचं मन अगदी माझीच आहे. या बाळ मनानं ती काय बोलली असेल कोण जाणे. देवा. पण माझी जरी बाळ अज्ञानी असली असती तरी आई तू विश्वाची माता आहेस. अर्थातच मग असा असताना तू तुझ्या तत्वाला पाठवलीस. मी माझ्या तत्वाला थोडी चुकले नाही. देवा, तुला काय वाटलं? ही जी बाई आली ना, तुला एका रूपाने एकच शब्द बाहेर पडायचा. ती मी जे आले ना, श्रीकृष्ण कन्या म्हणून आले. काही भक्तीपर्यंत कधी बोलली नाही. कृष्णाची कन्या आहे आणि ती मी त्या ठिकाणी आपल्याला अमोघ ठेवा प्राप्त करून घेण्यासाठी ज्या तुम्ही कृष्णाची कन्या आहे त्या ती वाटेचे संकटीचे पार करेल अशी हिची इच्छा त्या कारणानं माझी बाळ सुद्धा माझी बाळ सुखात वावरलेली आहे. माझी बाळ दिवाळी दुःखाच्या हारी गेलेली नव्हती. आणि म्हणून तुमचं काय असतं हे माझ्या बाळेला आज तागायत नाही. म्हणून देवा आणि सुखी संसारात वावरत असताना स्वतःच्या देवाचा नावलौकिक या विश्वचराचर प्रत्येक भावी भक्तगण करतंय हे माझ्या बाळेनं उघड्या नेत्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या बाळेनं अशा प्रकारचे उद्गार काढले असतील. पण माझी बाळ ऐकण्याने समजून तरी विचार करून माझ्या बाळेजवळ हा ठेवा द्यायला हवा होता. देवा मग आई हा विश्वाचा ठेवा भक्तीचा ठेवा त्यावेळी मागवती त्यावेळी तुला एकदा सांगितलं त्या भक्तीचा जो ठेवायला हा भाग तुला सहन नाही. अजूनही मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा भाग करण्याची ताकद तुझ्यात नाही असं अनेक तऱ्हेने समजावलं. पण हे ऐकायला तयार नसल्या कारणानं एवढेच ते मला म्हणू लागले, आई त्या रूपाने निघणारे शब्द खोटे आहेत असं सांग. तू मला दिलेला आशीर्वाद इच्छित मनोरते समला सांगतो. तुझ्या मनाची तुझ्या पुढे होती तसा आशीर्वाद जो दिलाय तो खोटा म्हणून सांग. मग सांग कुठली आलेली राहिला आता विश्वास झाला. तू आता जरी काहीही सांगितलं तरी बाप या मनाला कधीही मान्य होणार नाही. काहीही जरी झालं असेल तरी माझी कन्या या क्षणी जिवंत व्हायला हवी. माझा शब्द वाया जाता नाही. याला सोडू नको. याला सोडणारच मला नाही. जमणार नाही. तुलाही जमणार नाही. अरे सांगितलं ना ब्रह्मचारी आहे. दोन नवीन होते त्या. इकडे इकडे काय? कर्तव्य तुला नको हे तुला हवं का? त्याचं एक देवा तुला जमणार तरी का? हे देवा हा म्हणतोय मी बालब्रह्मचारी नाही, मी ब्रह्मचारी आहे. पण हा बालब्रह्मचारी आहे. मग देवा एक बालब्रह्मचारी कसा मिळणार? नको. हे दादा, युक्तीचं भांडार तुझ्याजवळ आहे ना? अर्थात मारलं सुद्धा. या क्षणी तुम्ही दोघे जण ब्रह्मचारी असून सुद्धा ऐकत नसाल तर हा देव सुद्धा तुमच्या समोर बाळ काय देवा सगळ्या हनुमंता ज्याप्रमाणे तू बालब्रह्मचारी आहे त्याप्रमाणे हा कृष्ण सुद्धा बालब्रह्मचारीच आहे. हे देवा, तू बालब्रह्मचारी म्हणतोय. 16 सहस्र नारी भोगून तू बालब्रह्मचारी. तू कसा काय? दादा तू नसलास म्हणून काय झालं? हा. मी माझ्या तत्वापासून अजून तरी मिळवलो नाही. होय. आणि म्हणून हा बाल ब्रह्मचारी आहे. 16 सहस्त्र 108 नायिका होऊन सुद्धा हा कृष्ण बाल ब्रह्मचारी आहे. आणि तो कसा संभ्रम तुझ्या मनात निर्माण झाला? होय. ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण हा पूर्ण ब्रह्म सनातन देव आहे. या विश्व चराचरा तुम्ही कीटक पशुपक्षी आदी मानव जलचर भूजल भरचर सर्व सजीव प्राणी मात्र अंतर मनात अंतर गाभाऱ्यात बसणारा
सेवा भोगून नव्हे तर मला पुत्र आहे, मला अनेक कन्या आहे, असं असताना सुद्धा मी ब्रह्मचारी तो कसा आहे? तर ऐक राजा, हा देव सामान्य नव्हे, हा देव फक्त स्त्री जातीकडे पाहतो. तो कोणत्या रीतीनं असेल तर त्यांच्या अंतर्यामी असलेला भाव आणि सद्भावाचा योगी करून प्रत्येक स्त्री जातीकडे हा देव पाहतो. आतापर्यंत या देवानं स्त्रीकडे केव्हाही वासनेच्या दृष्टीने पाहिलेलं नाही. नव्हे तर आतापर्यंत या देवानं स्त्रीभोग केव्हाही घेतलेला नाही. आणि म्हणून हा देव पूर्ण ब्रह्म सनातन आहे. आणि एवढंच नव्हे तर मला झालेले अनेक पुत्र कन्या कोणत्या रीतीनं असतील तर ही सर्व आहे ती माया. कारण हा देव केव्हाही या विश्वचरात प्रत्येकानं वावरत नाही. केव्हाही या विश्वचराचरात भक्तीशिवाय केव्हाही प्रत्येकाला स्वतःतून दर्शन देत नाही. हा देव दर्शन देत असतो तो फक्त मायेनं. आणि याच मायेचं जाळं सर्वत्र पसरल्यामुळंच हे पुत्र आणि कन्या मला प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून या मायेमुळं हा देव बाल ब्रह्मचारी आहे, बाल ब्रह्मचारी आहे, बाल ब्रह्मचारी. देवा मी सारं काही सांगेन. मग ऐक, या पाऊलगडावर मी पावलाचं रक्षण करण्यासाठी, अमोघ देवाचं रक्षण करण्यासाठी कालिया तत्वाने नव्हते असताना मी स्फूर्त स्वरूपाने कुणालाही दर्शन देऊ शकत नव्हते. फक्त पावलाचं पूजन होत होतं. उजव्या पावलाचं पूजन होत असताना भक्ताला मात्र स्फूर्त स्वरूप प्राप्त होऊन दर्शन होत नव्हतं. पण आज तुझ्या कन्येच्या पुण्याईमुळं, या चारुमतीमुळं हे सारं काही दिव्य घडलं म्हणायला हरकत नाही. कारण हिने भक्तीचा अमोघ ठेवा प्राप्त करून घेण्यासाठी आणि प्राप्त करून घेतल्यानंतर तिला जी सहनशक्ती झाली नाही, आपलं शरीर धडापासून वेगळं केलं, हे तिचं पुण्य. आणि या पुण्याईमुळे अमोघ ठेवेची त्याची जबाबदारी तिने घेतली आणि ते पुण्य संपादन केलं. ते पुण्य तुम्ही वाचून घेतलं. दानवाचा नाश करण्याकरता तुम्ही तसं करा. पण देवा, तिच्या पुण्याईमुळं तिचं नाव जगात विख्यात राहायला हवं म्हणून तिच्या पुण्याईमुळं माझा देह भूमिष्ठ गेला, शिर मात्र वर राहिलं. याला कारण तिची पुण्याई. आणि या पुण्याईच्या आधारावर या शिरकमलावर, म्हणजे हे शिरकमल इथं आहे ना, ते या पाऊलगडावर आहे. म्हणूनच आजपासून माझ्या भक्तांना स्फूर्त स्वरूपाने मी दर्शन देण्याची कोणत्या त्यांना पूर्ण देह नाही. माझं दर्शन होईल तर फक्त या शिराचं. आणि म्हणूनच या शक्तीपीठाला